मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने यंदा रायगड जिल्ह्यातील शेतीचे वेळापत्रकच बिघडवले आहे। नोव्हेंबर महिन्यातही पावसाचा मुक्काम कायम राहिल्याने शेतकऱ्यांचे भात पीक कापणीला विलंब होत आहे। परिणामी भात खरेदी केंद्र उशिरा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान नोव्हेंबर अखेरीस ही केंद्र सुरू होतील अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी के.टी. ताटे यांनी दिली। त्यामुळे कापणी आणि मळणी केलेले भात पीक महिनाभर साठवून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। यावर्षी पावसाने मे महिन्याच्या मध्यापासूनच हजेरी लावली। जूनमध्ये थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला। काही भागात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती। पिके नुकतीच काढणीस तयार होत असतानाच ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला। परिणामी अनेक शेतकऱ्यांचे पीक ओलाव्यामुळे खराब झाले। सध्या शेतकरी उरलेले पीक वाचवण्याच्या प्रयत्नात असून भात वाळवण्यासाठी उन्हाची प्रतीक्षा करत आहेत। भातामध्ये अद्याप आर्द्रता असल्याने सुकवणी न झाल्यास भात खरेदी प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरू करता येणार नाही। त्यामुळे जिल्ह्यातील खरेदी केंद्रांना उशिरा सुरुवात करावी लागणार आहे। सुरक्षित आणि दर्जेदार भात उपलब्ध झाल्यावरच टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्र सुरू करण्याचा फेडरेशनचा विचार आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी देखील 28 केंद्र कार्यरत राहणार असून ती वाहतूक आणि साठवणुकीच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना आपल्या भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रांवर करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। ही नोंदणी प्रक्रिया पुढील 2 ते 3 दिवसात सुरू होईल अशी माहिती के.टी. ताटे यांनी दिली। दरम्यान पावसाचा अंमल कायम राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। नुकसानीतून असतानाच भात खरेदी उशिरा होणार असल्याने आर्थिक फटका बसू शकतो।